इतना न मुझसे तो प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं, हूँ मैं खुद बेघर बंजारा। मित्रांनो, या व्हिडिओचा आपला विषय गाण्यांशी रिलेटेड आहे. आपण या व्हिडिओमध्ये रेडिओबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आत्ताच्या काळात आपण टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप वापरतो, पण सुमारे 70 वर्षांपूर्वी आपल्याकडे इतक्या साधनांची उपलब्धता नव्हती. तेव्हा जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्यावरच अवलंबून राहावे लागत होते. घरात साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असणे ही देखील चैनीची बाब होती. अशा काळात सर्वांना परवडणारा आणि मनोरंजनाचा एकमेव आधार म्हणजे रेडिओ. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना आवश्यक सूचना वेळेवर पोहोचाव्यात म्हणून रेडिओचा अत्यंत महत्त्वाचा वापर करण्यात आला. नंतर बऱ्याच वर्षांनी रेडिओ सर्वसामान्य माणसांसाठी खुला झाला. आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 78 मीटर्स अर्थात 752 किलो हर्ट्ज सकाळचे 5:50 व 10 सेकंद झाली आहे. सदर करत आहोत आजचे प्रसारण. किंवा FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचे पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. असा निवेदिकेचा मंजूळ स्वर कानी पडायचा आणि सकाळचा रेडिओ सुरू व्हायचा. रेडिओचा प्रारंभिक इतिहास म्हणजे रेडिओ लहरी ज्यामध्ये वापरल्या जातात त्या रेडिओ उपकरणांची निर्मिती आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा इतिहास. रेडिओच्या कालखंडात रेडिओसाठी अनेक लोकांनी त्यांचे सिद्धांत आणि शोधांचे योगदान दिले. रेडिओचा शोध आधी वायरलेस टेलिग्राफी म्हणून सुरू झाला. नंतर रेडिओ इतिहासात प्रसारणाच्या बाबींचा समावेश वाढत्या प्रमाणात झाला. सन 1864 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी प्रकाश, रेडिओ आणि एक्स-रे म्हणजे क्षकिरण या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा आहेत हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या सिद्धांत व गणितांद्वारे सिद्ध करून दाखवले. सन 1886 ते सन 1888 मध्ये हेनरिक रुडॉल्फ हार्ट्झ यांनी मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांताची पुष्टी करणाऱ्या हवेतून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी म्हणजे रेडिओ लहरी प्रसारित करण्यास सक्षम असलेल्या प्रयोगांचे निकाल प्रस्थापित केले. हेनरिक रुडॉल्फ हार्ट्झ यांनी प्रायोगिकरित्या विद्युत चुंबकीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले आणि त्यांचे गुणधर्म दाखवून दिले. त्यांच्या शोधानंतर अनेक शास्त्रज्ञ आणि शोधकांनी हार्ट्झियन इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शोधण्याचा आणि प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. सन 1894 मध्ये एका तरुण इटालियन संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी हार्ट्झियन रेडिओ लाटांचा लांब अंतरावर वापर करणारी ट्रान्समिशन सिस्टम तयार करण्यावर काम करण्यास सुरुवात केली. गुग्लिएल्मो मार्कोनीने पोर्टेबल ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सिस्टमसारखी उपकरणे विकसित केली. नंतर या ट्रान्समीटर व रिसिव्हरच्या अँटिनाची उंची वाढवून ही सिस्टम 2 मैल म्हणजे 3.2 किलोमीटरपर्यंत सिग्नल प्रसारित करेल अशी बनवली. ही सिस्टम टेकड्यांवरूनही सिग्नल प्रसारित करण्यास सक्षम होती. हे गुग्लिएल्मो मार्कोनीचे उपकरण पहिले अभियांत्रिकीपूर्ण व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी रेडिओ ट्रान्समिशन सिस्टम असल्याचे सिद्ध झाले. आणि मार्कोनी यांनी सन 1896 मध्ये आपले ब्रिटिश पेटंट GB 18961203-9A हे विद्युत आवेग आणि सिग्नल प्रसारित करण्यास सुधारणा आणि त्याकरिता असलेल्या उपकरणांमध्ये दाखल केले. हे पेटंट 2 जुलै 1897 रोजी युक्रेनमध्ये मंजूर करण्यात आले. मार्कोनीने 12 डिसेंबर 1901 रोजी कॉर्नवॉलिसमधील पोल्धू येथील एका कंपनीच्या नवीन हाय पॉवर स्टेशनद्वारे प्रसारित होणाऱ्या सिग्नलसाठी 500 फूट म्हणजे 150 मीटर काईट सपोर्टेड अँटिना वापरून अटलांटिक महासागर ओलांडून न्यू फाउंडलँडमधील सेंट जॉन्स येथील सिग्नल हिलवर संदेश प्रसारित केला.
गुग्लिएल्मो मार्कोनीने अटलांटिक महासागर ओलांडून पहिला वायरलेस टेलिग्राफिक संदेश यशस्वीरित्या प्रसारित केला. या गुग्लिएल्मो मार्कोनींच्या यशस्वी शोधांमुळेच त्यांना रेडिओचा अन्वेषक म्हणून मानले जाते. त्यानंतर सन 1906 मध्ये रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी मानवी आवाजाचे पहिले ट्रान्समिशन केले. त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला या वायरलेस ट्रान्समिशनची वाढ होण्यास सुरुवात झाली. सन 1916 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान पहिले न्यूज बुलेटिन रेडिओद्वारे प्रसारित करण्यात आले. 1920च्या दशकामध्ये पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन KDKA याने नियमित प्रसारणे सुरू केली. या 1920च्या दशकात भारतासह अनेक देशांमध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले. व्हॉईस आणि संगीत प्रसारण वाढल्यामुळे वायरलेस या शब्दापेक्षा रेडिओ हा शब्द लोकप्रिय झाला. 1920 आणि 1930च्या दशकांमध्ये रेडिओ मनोरंजन आणि बातम्यांसाठी प्रमुख माध्यम बनला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैनिकाला नवीन अपडेट्स खबरा सांगण्यासाठी रेडिओचा वापर करण्यात आला व या परिस्थितीत रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली. मित्रांनो, 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 13 फेब्रुवारी 1946 या दिवशी संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स रेडिओ ही रेडिओ सेवा सुरू करण्यात आली. युनेस्कोने सन 2011 मध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून जाहीर केला. मित्रांनो, आत्तापर्यंत या रेडिओच्या 4 पिढ्या झालेल्या आहेत. आत्ता आपण रेडिओ मोबाईलमध्ये वापरतो ही रेडिओ तंत्रज्ञानाची 4थी पिढी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला रेडिओमध्ये स्पार्क गॅप ट्रान्समीटर आणि क्रिस्टल रेडिओ रिसिव्हर्स वापरले जात होते. ही रेडिओची पहिली पिढी होती. या रेडिओ टेक्नॉलॉजीच्या पिढीला स्पार्क युग पिढी म्हणतात. हे आहेत काही रेडिओ ट्रान्समीटर्स व रिसिव्हर्स. सन 1920 ते 1940च्या दशकांपासून रेडिओमध्ये व्हॅक्यूम ट्यूब आणि सुपर हेटेरोडायझन रिसिव्हर्स वापरले जाऊ लागले. त्यामुळे रेडिओमध्ये बरीच सुधारणा झाली आणि रेडिओचा व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला. ही होती रेडिओची दुसरी पिढी व या रेडिओ टेक्नॉलॉजीच्या पिढीला व्हॅक्यूम ट्यूब युग पिढी म्हणतात. पहा, हे व्हॅक्यूम ट्यूबचे रेडिओ. विसाव्या शतकाच्या मध्यापासून ट्रान्झिस्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट्सच्या शोधामुळे लहान, पोर्टेबल आणि अधिक ऊर्जा कार्यक्षम रेडिओची निर्मिती झाली. रेडिओमध्ये सेमीकंडक्टर्स वापरले गेले. ही रेडिओची तिसरी पिढी होती व या रेडिओ टेक्नॉलॉजीच्या पिढीला सेमीकंडक्टर युग पिढी म्हणतात. याच वेळेस रेडिओ कम टेप रेकॉर्डर्ससुद्धा निघाले. पहा, हे ट्रान्झिस्टर्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्स वापरलेले रेडिओ. रेडिओ टेक्नॉलॉजीची 4थी पिढी ही मोबाईल रेडिओची पिढी आहे. यामध्ये सेल्युलर तंत्रज्ञान वापरले गेले आहे. या पिढीमध्ये रेडिओ डिजिटल झाला. या पिढीमधील रेडिओचे प्रकार म्हणजे 1G रेडिओ, 2G रेडिओ, 3G रेडिओ, 4G रेडिओ, 5G रेडिओ आणि आपण आता अशा प्रकारची रेडिओ ॲप्लिकेशन्स मोबाईलमध्ये वापरतो. पहा. भारतात जून 1923 मध्ये ब्रिटिश राजवटीत मुंबईच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबने सर्वप्रथम रेडिओचे प्रसारण सुरू केले. त्यानंतर नोव्हेंबर 1923 मध्ये कलकत्ता येथे एक रेडिओ क्लब स्थापन झाला आणि 16 मे 1924 रोजी मद्रास येथील मद्रास प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबचे
रेडिओ प्रसारण सुरू झाले आणि अशा प्रकारे भारतात रेडिओचे प्रसारण सुरू झाले. कलकत्ता रेडिओ स्टेशनचे हे टेम्पल चेंबर्समधील ऑफिस सन 1927मध्ये नंबर 1 गार्स्टीन प्लेस जवळ स्थलांतरित करण्यात आले. सन 1930मध्ये इंग्रजांनी भारतीय राज्य प्रसारण सेवा म्हणजे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस सुरू केली व कलकत्त्यातील रेडिओ स्टेशन हे भारतीय राज्य प्रसारण सेवेचे पहिले हेडक्वार्टर्स बनले. 1936 साली इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसला ऑल इंडिया रेडिओ हे नाव देण्यात आले. सन 1939मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता रेडिओ सेवेवर लिहिलेल्या एका कवितेत कलकत्ता रेडिओ सेवेला आकाशवाणी हे नाव दिले. सन 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1957 साली ऑल इंडिया रेडिओला अधिकृतपणे आकाशवाणी हेच नाव देण्यात आले व आकाशवाणीचे हेडक्वार्टर्स दिल्लीला बांधण्यात आले. 1961 साली ही कलकत्ता आकाशवाणी भवनाची इमारत बांधण्यात आली. आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना 2 ऑक्टोबर 1953 रोजी झाली. नंतर हे केंद्र 5 जून 1960 रोजी शिवाजीनगर येथील सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आणि 31 जानेवारी 1961 रोजी या आकाशवाणी पुणे केंद्राच्या इमारतीचे आणि स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारे पुण्यात आकाशवाणी केंद्र सुरू झाले. सध्या 1990च्या दशकापासून बऱ्याच खाजगी संस्था रेडिओच्या प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी आकाशवाणी ही आपली लोकप्रियता टिकवून आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजवली जाते त्याला सिग्नेचर ट्यून असे म्हणतात. आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमॅन यांनी तयार केलेली आहे. वॉल्टर कॉफमॅन हे मुंबईच्या आकाशवाणी केंद्राच्या पश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी ही ट्यून तयार केली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील आपली आवड, कामगार सभा, युवा वाणी, भावसरगम, वनिता मंडळ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या होत्या. आकाशवाणीवरील अमाप लोकप्रिय ठरलेल्या भावसरगम या मराठी संगीत भावगीतांच्या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून यशवंत देव यांनी तयार केलेली आहे. आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषांमध्ये अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते. विविध भारती ही या सर्व सेवांमधली एक प्रमुख सेवा आहे. ही सर्वात जास्त व्यावसायिक आणि प्रसिद्ध सेवा आहे. विविध भारती ही सेवा म्हणजे विविध भारती हे चॅनल 3 ऑक्टोबर 1957 रोजी सुरू करण्यात आले. आकाशवाणीच्या इतर सेवा म्हणजे FM रेनबो आणि FM गोल्ड ह्या आहेत. रेडिओचे इतर चॅनल्स म्हणजे रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, रेडिओ 1 वगैरे आहेत. हे चॅनल्ससुद्धा आपण आवडीने ऐकत असतो. या आपल्या विविध भारती चॅनलवर आपण चित्रपट संगीत, मराठी बातम्या, क्रिकेट कॉमेंट्री, नाटके, संगीताचे कार्यक्रम वगैरे बरेच काही ऐकत असतो. या विविध भारतीवर रोज सकाळी 5:50 सिग्नेचर ट्यून लागायची. ही 1 मिनिटाची सिग्नेचर ट्यून बंद होताच आपोआप वंदे मातरम सुरू व्हायचे. दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या पुणे केंद्राहून सहप्रक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या. या बातम्या संपल्या की मग प्रभात वंदन सुरू व्हायचे. लगेचच पहाटेच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम लागायचा. रोज सकाळी हा भूपाळी, भक्तिगीते, भीमसेन जोशींच्या अभंगांचा कार्यक्रम लागत होता. सकाळी 6:55 संस्कृत बातम्या लागायच्या. त्यानंतर 7 वाजता 5 मिनिटांच्या हिंदी बातम्या लागायच्या. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता संगीत सरिता हा कार्यक्रम लागायचा. सकाळी 8 वाजता मराठी बातम्या व 8:10 इंग्रजी बातम्या प्रसारित व्हायच्या. नंतर 8:40 नाट्यसंगीत, चित्रपट संगीत तर कधी भक्तिगीते, भावगीते लागायची. सकाळी 9:30 वाजता आज के फनकार,
10 वाजता उजाले उनकी यादों के हे कार्यक्रम लागायचे. मग सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून कामगार सभा हा चित्रपट संगीतांचा कार्यक्रम लागायचा. दुपारी 12 वाजता माझ घरातील गप्पा, सुरूबाईचा सल्ला हे कार्यक्रम लागायचे. दुपारी 1 वाजता विविध भारती गीतमाला हा हिंदी गीतांचा कार्यक्रम लागायचा. दुपारी 2:15 त्रिवेणी हा कार्यक्रम लागायचा. दुपारी 3 वाजता सखी सहेली आणि हॅलो सहेली हे कार्यक्रम लागायचे. त्यानंतर 4 वाजता आपकी फरमाईश हा कार्यक्रम लागायचा. आपकी फरमाईश, हॅलो फरमाईश हे श्रोत्यांनी फोन करून लावायला सांगितलेल्या गीतांचे कार्यक्रम असायचे. मग संध्याकाळी 6 वाजता आपली शेती हा शेतकऱ्यांसाठी असलेला कार्यक्रम लागायचा. संध्याकाळी 6 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या लागायच्या. कधीतरी संध्याकाळी 6:30 वाजता कामगारांसाठी म्हणून एक कार्यक्रम लागायचा. त्यात लोकसंगीत, लोकगीते, कोळीगीते, भारुडे अशी गाणी लागायची. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता जयमाला हा सैनिकांनी फोन करून लावायला सांगितलेल्या गीतांचा कार्यक्रम लागायचा. जयमाला या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट उद्योगातील विविध प्रमुख व्यक्ती म्हणजे गायक, गीतकार, संगीतकार, चित्रपट अभिनेते वगैरे हे करायचे. गीता दत्त, प्राण, सुनील दत्त, S.D. बर्मन, अनुराधा पौडवाल, किशोर कुमार, मुकेश, अमिताभ बच्चन, सरोजा देवी वगैरे यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संध्याकाळी 7 वाजता कधीतरी मुंबई केंद्रावरून मराठी बातम्याही लागायच्या. बातम्यांची वेळ झाली की ज्यांच्याकडे रेडिओ आहे त्यांच्याकडे त्यांचे शेजारी पाजारीसुद्धा त्यांच्या अंगणात बातम्या ऐकायला गोळा व्हायचे. संध्याकाळी 8 वाजता हवा महल हा नाटक कथांचा कार्यक्रम लागायचा. या कार्यक्रमात नाटके ऐकवली जायची. संध्याकाळी 8 वाजता कधीतरी दिल्ली केंद्रावरून स्पर्धा, क्रीडा, खेळांच्या बातम्या सांगितल्या जायच्या. संध्याकाळी 7:45 इनसे मिलिये हा कार्यक्रम लागायचा. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जायच्या. रात्री 9 वाजता नभोवाणी आणि मित्रमंडळ यांच्यातर्फे एक नाटिका सादर केली जायची. हा एक श्रवणीय अर्ध्या 1 तासाचा प्रयोग असायचा. असाच रात्री 9 वाजता प्रसारित होणारा आणखी एक साप्ताहिक कार्यक्रम म्हणजे आपली आवड. या कार्यक्रमात लोक पत्राने मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे व ज्या गाण्यांसाठी जास्त पत्र आलेली आहेत ती गाणी त्या श्रोत्यांचे नाव घेऊन ऐकवली जायची. संध्याकाळी सांजधारा हा एक भावगीतांचा कार्यक्रम लागायचा. या कार्यक्रमात अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती, संत वाहेत कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव चिजला नाही अशा प्रकारची गाणी तसेच अरुण दाते, सुधीर फडके अशांची गायलेली भावगीते या कार्यक्रमात लागायची. रात्री 9:30 वाजता छायागीत हा हिंदी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. दुपारी 2:30 वाजता फौजी भाइयों की खिदमत में हा अजून एक कार्यक्रम लागायचा. दर बुधवारी रात्री 8 वाजता रेडिओ सिलोनवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम असायचा. या कार्यक्रमाचे निवेदन अमीन सयानी हे करायचे. हा कार्यक्रम कोणतं गाणं या आठवड्यात कोणत्या क्रमांकावर आहे याबाबतचा म्हणजे काउंटडाऊन कार्यक्रम असायचा. संध्याकाळी 11 वाजता लागणाऱ्या बेला के फूल या कार्यक्रमाला विसरून कसे चालेल. संध्याकाळी 11 वाजता या कार्यक्रमात एका चित्रपटातली सर्व गाणी ऐकवली जातात. कधी जितेंद्र घोडके सराफ बेला के फूल तर कधी डॉक्टर परीक्षित पेगडे बेला के फूल अशी या कार्यक्रमाची नावे पडली. हा रात्रीचा कार्यक्रम ऐकता ऐकता आपल्याला झोप लागून जायची आणि या कार्यक्रमाबरोबरच विविध भारतीचे प्रसारण रात्री 11:30 वाजता समाप्त व्हायचे. विविध भारतीवरील अजूनही काही कार्यक्रम म्हणजे संतों की महफिल, आज के मेहमान, युवावाणी, वनिता मंडळ, चित्रलोक, मन की बात, हॅलो मधुमालती, रंग तरंग, भूले बिसरे गीत, मन चाहे गीत,
पिटारा वगैरे असे भरपूर कार्यक्रम आपण विविध भारतीवर ऐकले. अजूनही या सांगितलेल्या कार्यक्रमांमधील बरेच कार्यक्रम विविध भारतीवर लागत आहेत. मित्रांनो, रेडिओच्या सर्वात जुन्या कंपन्या म्हणजे मार्कोनी, मर्फी, फिलिप्स, बुश, पॅनासॉनिक, हिस मास्टर्स व्हॉइस HMV या आहेत. हे सर्वात जुने रेडिओच्या कंपन्या आहेत. या मर्फी रेडिओ कंपनीच्या जाहिरातीमध्ये वैजयंतीमाला, शर्मिला टॅगोर, धर्मेंद्र यांनी सुद्धा काम केलेले आहे. आधीच्या जुन्या काळात जेव्हा लोकांकडे रेडिओही नसायचा, तेव्हा या अशा प्रकारे गावोगावी रेडिओ लावून लोकांना बातम्या रेडिओ ऐकवला जात होता. या रेडिओला कधीकधी लग्नामध्ये मुलीकडचे लोक वर पक्षाला वरदक्षिणा म्हणजे हुंडा म्हणून सुद्धा द्यायचे. ब्रिटिशांच्या काळात रेडिओसाठी रेडिओ लायसन्स काढायला लागत होते. रेडिओचा टॅक्सही भरायला लागत होता. हे परवाने दरवर्षी पोस्टात पैसे भरून रिन्युअल करायला लागायचे. रेडिओचा दहशतवादी कार्यासाठी वापर होऊ नये म्हणून ही योजना ब्रिटिशांनी केली होती. 1970 ते 1975 साली या परवान्यासाठी वार्षिक 15 ते 25 रुपये पोस्टात भरावे लागत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बरीच वर्ष ही योजना चालूच होती. TV सुद्धा ही परवान्याची योजना होती. सुमारे सन 1928 पासून ही योजना सुरू केली ती सन 1984 पर्यंत रेडिओ आणि TV मालकीसाठी अनिवार्य होती. या परवान्याला ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स लायसन्स म्हणायचे. सन 1984 मध्ये घरगुती रेडिओसाठी ही लायसन्स योजना बंद करण्यात आली. या रेडिओ परवान्याचे कव्हर पेज निळ्या रंगाचे असायचे व त्यावर रेडिओ टॉवरचे चित्र असायचे. या परवान्यामध्ये आतील पहिल्या 2 पानांवर मालकाची डिटेल्स, नाव, पत्ता वगैरे आणि हा रेडिओ कुठून घेतलेला आहे त्या ठिकाणची डिटेल्स, पत्ता वगैरे असायचा. आतील पानांवर हे लायसन्स केव्हा रिन्युअल केलेले आहे ती तारीख, पोस्ट ऑफिसचे पैसे भरलेलेचे स्टॅम्प्स, सह्या वगैरे असायच्या. या रेडिओ लायसन्समध्ये रेडिओच्या वापराबद्दल टर्म्स अँड कंडिशन्स सूचना छापलेल्या असायच्या. हा रेडिओ सेट फक्त रजिस्टर केलेल्या ॲड्रेसवरच वापरावा. इतर दुसऱ्या ॲड्रेसवर किंवा शेजारच्या इमारतीत किंवा व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीतसुद्धा वापरू नये. पत्ता बदलायचा असेल तर आधी ज्या पोस्ट ऑफिसमध्ये रेडिओ सेट रजिस्टर झाला आहे त्या पोस्ट ऑफिसला कळवावे. अशा सूचना या रेडिओ लायसन्समध्ये छापलेल्या असायच्या. अशी ही ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स लायसन्सची योजना TV आणि रेडिओसाठी असायची. तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है, दो घड़ी के लिए गम जाने इधर जाता है. मित्रांनो, पहा किती सुंदर आहे हे नीला आकाश चित्रपटातील धर्मेंद्रचे गाणे. पण रेडिओ ऐकताना आपल्याला हाच अनुभव यायचा या गाण्यामध्ये सांगितलेला. हा रेडिओ आपण सकाळी चहा नाश्ता करताना ऐकायचो, मूड चेंज करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी ऐकायचो, प्रवासामध्ये ऐकायचो, कोणतेही काम करताना ऐकायचो, रात्री झोपताना ऐकायचो, गृहिणी किचनमध्ये स्वयंपाक करताना ऐकायच्या. घरातील वयस्कर माणसांचा, आजी आजोबांचा हा खास मित्र असायचा. घरातील वयस्कर माणसांकडे, आजोबांकडे हा रेडिओ असायचा. मग त्यांचे मित्र गप्पा गोष्टी करण्यासाठी आणि त्याचबरोबर रेडिओ ऐकण्यासाठी, रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी एकत्र येऊन बसत असत. शेतमजूर शेतात काम करताना रेडिओ ऐकायचे. कारखान्यातील लेबर, कारागीर कारखान्यामध्ये काम करताना ऐकायचे. ज्यामुळे कामाचे टेन्शन, डिप्रेशन कमी होऊन काम सुरळीत करता यायचे. मित्रांनो, रेडिओ जरी निर्जीव असला तरी घराघरातील तो एक हक्काचा, आपलेपणाचा सदस्य होता. एक वेळ आपण चुकू, पण त्याचा टाईम कधीच चुकायचा नाही. TVच्या काळात जरी डोळे सुखावले असले तरी पण कान आणि मन
मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटून राहत असते. हा रेडिओ आपला सुखदुःखाचा साथी होता आणि आजही आहे. आज रेडिओ आहे आपल्या मोबाईल सेल्युलर फोनमध्ये FM ॲप्लिकेशनच्या रूपात. पण ट्रान्झिस्टर, सेमीकंडक्टर रेडिओची शान वेगळीच होती. आवाजही स्पष्ट आणि खणखणीत असायचा. मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा, फुल टू एटीट्यूड दे दे तू जरा.